तर ह्या शेवटच्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. हे घे ऍडमिट कर, फक्त जे उशीर आहे ऍडमिट कर. सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. पेपर ट्रेडिंग म्हणजेच काय की डेमो अकाउंटवर ट्रेड घेऊन ते ट्रेड आपले पॉझिटिव्ह जातात का नाही ते पाहायचं आहे, कारण की ते पण खूप महत्त्वाचं आहे. जर आपण पेपर ट्रेडिंग नाही केलं तर डायरेक्ट अकाउंटला स्विच ओव्हर केलं तर काय होऊ शकतं, तर तिथे आपला लॉस होऊ शकतो. तर काय त्यासाठी पेपर ट्रेडिंग करण्यासाठी मी तुम्हाला एक जर्नल देतो. जर्नल म्हणजे काय की एक एक्सेल शीट तयार करायची. मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करतो मी. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय लिहायचं अँड डिपेंडिंग ऑन युअर एक्सपिरियन्स यू कॅन ॲड इट. ओके, न्यू म्हणतो. ठीक आहे, तर कारण की एक तर तुम्ही पेपरवर लिहा, पण एक चार्ट कसा असावा त्यासाठी हे समजून सांगत आहे. सुरुवातीला डेट टाका, कुठल्या डेटमध्ये ट्रेड घेणार आहात तुम्ही. नंतर पेअरचं नाव लिहा, कुठली पेअर आहे. नंतर त्याच्यामध्ये बाय करतात का सेल करतात ते लिहा, बाय किंवा सेल. नंतर चूज करा कुठली लॉट साईज, कुठली लॉट साईजने ट्रेड करताय. आणि जेव्हा तुम्ही ट्रेड टाकतात तिथलं प्राइस ॲक्शन काय, ओपन कधी केलं तुम्ही, आणि ओपन करताना आपण क्लोज थोडंसं लांब लिहूया, क्लोज इथं लिहूया. आणि प्रॉफिट ऑर लॉस इथे लिहूया. इन बिटवीन काय करायचं, जे काही इंडिकेटर्स आहेत, जसं आपण काल कुठला इंडिकेटर बघितला, मुव्हिंग ॲव्हरेज बघितला. नंतर काल RSI बघितला. ओके, आणि कुठला इंडिकेटर असेल तर तो इंडिकेटर काय सांगतो ते लिहायचं. उदाहरणार्थ मी काय करतो, आजची तारीख टाकतो 28/03/2025. ही डेट आहे आजची. आजच्या डेटमध्ये समजा मी घेतलंय पेअर युरो USD, ही पेअर घेतली. बाय केलं का सेल केलं, मी म्हटलं बाय केलं. लॉट साईज किती घेतली, 0.01, सॉरी 0.01 ही लॉट साईज सिलेक्ट केली. आणि मी कुठल्या प्राइस ॲक्शनला ओपन केलं, तर आपण काय करूया, मेन व्हाईल एक ट्रेड ओपन करूया. और जे आहे मेटाट्रेडर 5 मध्ये जे अकाउंट आहे तिथे बघूया एक्झॅक्टली युरो USD. हे युरो USDचा चार्ट आहे आणि सध्या आता बघा कुठे चाललाय. तरी 1 तासाची टाइम फ्रेम आहे, ही 30 मिनिटाची, 2 मिनिटं, ही 30 मिनिटाची, ही 15 मिनिटाची, ही 5 मिनिटाची आणि 1 मिनिटाची. तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघा खाली चाललाय, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये पण खाली चाललाय. तर आपण काय करूया, एक सेलचा ट्रेड घेऊया. तर ट्रेड घेण्यासाठी काय करायचं, इथे राईट क्लिक करायचं, न्यू ऑर्डर म्हणायची, आणि इथे 0.01 आणि इथे म्हणायचं सेलचा ट्रेड ओपन करतो. आता सेलचा ट्रेड ओपन केला, प्राइस ॲक्शन इथे लिहिलेली आहे बघा किती, 1.8335, 1.8335. तर आपण काय करूया, त्याला मिनिमाइज करूया आणि आपला जो एक्सेल शीट आहे त्याच्यामध्ये, एक्सेल शीट
ओपनिंग काय 1.8335. आता याच्या पुढचा डिजिट लिहिलेला नाही तिथं, तर आपण पुढचा, कारण ते पिप्स मध्ये दाखवते तर आपल्याला पिपेट्स मध्ये पाहिजे. तर आपण काय बघितलं, तर आता तुम्ही जर बघितला काय काय पाहिलं आपण, मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन नाही, तर मी काय करतो इंडिकेटर इन्सर्ट्स मध्ये जातो, इंडिकेटर मध्ये जातो आणि व्हॉल्यूम मध्ये ट्रेंड्स मध्ये गेलं तर मुव्हिंग ॲव्हरेज एक आहे. तर हे मुव्हिंग ॲव्हरेज ही एक लाईन 10ची ठेवतो. तर मुव्हिंग ॲव्हरेज काय दाखवतं, मुव्हिंग ॲव्हरेज सेज दॅट इट इज, मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनच्या खाली कॅन्डल चाललेली आहे. मुव्हिंग ॲव्हरेज काय म्हणतं, सेल आहे. आर एस आय किती आहे, 32 आहे. तर इथे लिहायचंय आर एस आय ची व्हॅल्यू, 2 मिनिटं. तर मुव्हिंग ॲव्हरेज काय करतो, तो सेल दाखवतोय, कारण की, आणि आर एस आय हा 32 दाखवतोय. इथं सेल लिहा किंवा कॅन्डल बिलो द मुव्हिंग लाईन और कॅन्डल बिलो द लाईन लिहा, बिलो मुव्हिंग ॲव्हरेज लिहा, मुव्हिंग ॲव्हरेज लाईन. म्हणजे हे कळण्यासाठी आपल्याला कॅन्डल बिलो मुव्हिंग ॲव्हरेज लाईन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, ओपन केलं. आणखी दुसरं काही इंडिकेटर तुम्ही रेफर करत असाल तर त्याचंही लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण क्लोज करू तेव्हा कुठल्या प्राइस ॲक्शनला क्लोज केला आहे, म्हणजे आता जसं ओपनिंगला लिहिलं तसं क्लोजला पण लिहायचं आणि झालेला प्रॉफिट किंवा लॉस हे याच्यात मेन्शन करायचं. तर आपण काय करू, याला बोल्ड करू, याला थोडं बोल्ड करूया. येस. तर आणि याला टेबल फॉर्ममध्ये जर केलं आपण, तर तुम्ही याचं प्रिंटआउट घेऊन ऑल बॉर्डर प्रिंटआउट घेऊन ते लिहू शकता तुम्ही, की जेणेकरून एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द वीक तुम्हाला कळेल की तुम्ही प्रॉफिटमध्ये ट्रेड घेतात का नाही. आणि हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही हे केलं नाही आणि डायरेक्ट तुम्ही ट्रेडिंग करायला सुरू केलं, कुठंही मेन्शन लिहिलं नाही, आयदर असं लिहा किंवा कसंही तुमच्या डायरीमध्ये लिहा, जेणेकरून दिवसाच्या अखेर, आठवड्याच्या अखेर किंवा महिन्याच्या अखेर तुम्हाला कळेल की तुम्ही पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करताय का नाही आणि कुठला इंडिकेटर तुम्हाला सपोर्ट करतो. तर हे इंडिकेटर कॉम्बिनेशनमध्ये एक आठवडा मुव्हिंग ॲव्हरेज आणि आर एस आय घ्या, दुसरा आठवडा बुलिंजर बँड आणि आर एस आय घ्या, तिसरा आठवडा अजून कुठला इंडिकेटर, असं प्रत्येक आठवड्याला तुम्ही वेगवेगळे इंडिकेटर चेक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठला इंडिकेटर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला फ्रुटफुल आहे. ठीक आहे. तर कुठला इंडिकेटर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला फ्रुटफुल आहे ते तुम्हाला कळेल. तर याच्यामध्ये कुणाला अडचण आहे का, किंवा कळलं नाही असं? अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता, काय हरकत नाही. ओके. आणि इथे तुम्ही समजा तुम्हाला काही फॉर्म्युला टाकायचं असेल तर शेवटी फॉर्म्युला टाकायची, सगळ्यांची बेरीज म्हणून प्रॉफिट अँड लॉस. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रेड, याला म्हणायचं जर्नल, ट्रेडिंग जर्नल म्हणायचं याला. याला ट्रेडिंग जर्नल म्हणतात. तुम्ही ट्रेडिंगची कुठलीही स्किल शिकून जर कुठे तुम्हाला एखाद्या ब्रोकरकडे जॉब करायचा असेल, तर असे तुम्ही प्रॅक्टिस केलेले कागद किंवा प्रूफ्स कामी येतात. कारण ते विचारतात तुम्ही ट्रेडिंग जर्नल आहे का, दाखवा आम्हाला. तर त्यावेळेस तुमच्याकडे एक प्रूफ राहील, होय मी एवढे ट्रेडिंग जर्नल माझ्याकडे मेंटेन केलेले आहेत. आणि पेपर विल स्पीक, म्हणजे तुम्हाला काही बोलायची गरज नाही, तुमचा कागदच बोलेल. म्हणजेच काय, जर तुम्हाला स्वतः इन्व्हेस्टमेंट करून ट्रेड करायचं असेल तर करू शकता, किंवा तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नसेल तर जे काय ब्रोकर्स असतील
तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सांगू शकता की मी शिकलेलो आहे, माझ्याकडे स्किल आहे आणि मी ट्रेडिंग करू शकतो. तर ते ऑब्व्हियसली तुमचा इंटरव्ह्यू घेतील आणि काही जर तुमच्याकडे असे काही जर्नल्स मेंटेन असतील तर ते तुम्ही दाखवू शकता ऑन पेपर की सर असं असं आहे आणि मी इतक्या दिवसापासून ट्रेडिंग करतोय आणि माझे ट्रेड पॉझिटिव्हमध्ये आहे. तर हे दाखवू शकता. च्या पलीकडे जर आपण बघितलं तर आपण काय करूया, दुसरा एक इंडिकेटर बघूया. तर आता हा मुव्हिंग ॲव्हरेज झाला आणि हा RSI झाला. तर याच्याऐवजी समजा मला दुसरा इंडिकेटर, मी काय करतो, बुलिंजर बँड म्हणून एक चांगला इंडिकेटर आहे. इंडिकेटर बुलिंजर बँड. तर बुलिंजर बँड काय कर, याच्यामधल्या व्हॅल्यू काही चेंज करायच्या नाहीत इंटेन्शनली. आणि ही लाईन थोडी डार्क घेतो जेणेकरून आपल्याला कळेल. आणि से ओके. तर आता बघा मित्रांनो, या बुलिंजर बँड मध्ये देर आर 3 लाईन्स. 3 लाईन दिसतात तुम्हाला. वरची एक लाईन आहे, खालची एक लाईन आहे आणि मधली लाईन. तर वरच्या लाईनला म्हणायचं अप्पर बँड, खालच्या लाईनला म्हणायचं लोअर बँड. काय म्हणायचं, वरच्या बँडला म्हणायचं अप्पर बँड, खालच्या बँडला म्हणायचं लोअर बँड. आता बुलिंजर बँडचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. बुलिंजर बँडचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, जेव्हा जेव्हा कॅन्डल स्टिक्स बुलिंजर बँडच्या ला ब्रेक करून आयदर वरती जातील किंवा खाली जातील, तेव्हा तेव्हा चेंज रिव्हर्सल होतो, मार्केटचा चेंज ओव्हर होतो. आता बघा मित्रांनो, इथं हे माझं कर्सर जिथं दिसतंय, इथे कॅन्डलस्टिक बुलिंजर बँडचा जो वरचा बँड आहे, अप्पर बँड, तो ब्रेक केलं आणि तुम्हाला दिसतं की मार्केट चेंज ओव्हर झालेलं आहे. आणि इथे पण आता जर तुम्ही मागे मागे गेला, जस्ट मिनिट, मागे मागे जर जाऊन बघितलं तुम्ही, प्रिव्हियस हिस्ट्री जर बघितली, तर तुम्हाला दिसेल जेव्हा जेव्हा जिथे जिथे तो बुलिंजर बँड खाली जातो, बँडला ब्रेक करतो, तिथे तिथे मार्केटचा चेंज ओव्हर झालेला दिसतो. इथे बघा, इथे गेला, इथं ब्रेक केला. आणि आणखी एक दुसरी याची खासियत काय बुलिंजर बँडची, बुलिंजर बँड हा काय करतो, अप्पर बँड, वरचा बँड हा एक रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतो आणि खालचा बँड हा एक सपोर्ट म्हणून ऍक्ट होतो. जेव्हा मार्केट मुवमेंट होत असते त्या वरचा बँड हा रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतो आणि खालचा बँड हा सपोर्ट म्हणून ऍक्ट होतो. आता बुलिंजर बँड बघा मित्रांनो, बरोबर बुलिंजर बँड मध्ये दिसतंय की कॅन्डलस्टिक्स म्हणजे आपण घेतलेला ट्रेड हा पॉझिटिव्ह $0.85 सध्या चालू आहे. शेवटचा जो ट्रेड आहे तो $0.85चा ट्रेड आहे, तो घेतलेला आहे. तर तो आपल्याला दाखवतो की तो पॉझिटिव्ह मध्ये आलेला आहे. म्हणजेच काय, बुलिंजर बँडनी रिस्पेक्ट केलेला आहे विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ टाइम फ्रेम. ही 1 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघा मित्रांनो, खालीच दाखवतोय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये रेड कॅन्डल जनरेट झालेली आहे, पण आणि RSI पण खालच्या दिशेने दिसतोय. म्हणून 5 मिनिटं, 15 मिनिटं आणि 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बुलिंजर बँड हा आपण जे ठरवलेली जो ट्रेड आहे त्या ट्रेडच्या डायरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह दिसतोय. तर अशा प्रकारे बुलिंजर बँड आणि RSI आता इथं सध्या वापरलाय आपण. तर हा बुलिंजर बँड तुम्हाला कळला का, त्याच्यामध्ये 3 बॉन्ड असतात. वन इज अप्पर बँड, लोअर बँड अँड मिडल. मिडल बँड इज वन कॅन से अवरेज. मिडल बँड ही अवरेज आहे. ओके. तर तुम्ही ह्या बुलिंजर बँडचा वापर करून पण छान प्रकारे ट्रेड घेऊ शकता, असं काही नाही. ठीक आहे. तर काल मला एकाने विचारलं होतं की डेमो अकाउंट जर ओपन केलं तर डेस्कटॉप मध्ये कसं ओपन करायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट दिसते मित्रांनो. या अकाउंट मध्ये लॉग इन विथ ट्रेड अकाउंट असं की जर केलं तुम्ही, तर इथे तुमचा लॉग इन आयडी, पासवर्ड आणि सर्व्हर. आता जर तुम्ही डेमो अकाउंट केलं असेल तर डेमो येतं आणि ओके म्हणायचं.
तर तुमचं हे ओपन होतं. जर याच्यात प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही खाली बघा, इथे इंटरनेट ऑन आहे इथे दिसतंय, इथे ग्रीन ग्रीन कॅन्डल्स दिसतात. तर याचा अर्थ काय की इंटरनेट चाललंय, म्हणजे जो आपण जो ट्रेड घेतलाय मित्रांनो बघा, इट इज $1.22, म्हणजे $1 पेक्षा जास्त प्रॉफिट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण इंडिकेटर्स वापरून ट्रेड करू शकता. आणि सुरुवातीला आपल्याला डेमो अकाउंट वापरायचंय, डेमो ट्रेडिंग करायचंय. तर डेमो ट्रेडिंग करतानाही मी जसं म्हटलं की आपल्याला काय करायचंय, ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचंय. जर ट्रेडिंग जर्नल मेंटेन केलं नाही तर तुम्ही कुठेही ट्रेडिंगचा क्लास करा, कुठेही शिका, जर जर्नल मेंटेन केलं नाही तर तुम्हालाच लक्षात येणार नाही की आठवड्याभरामध्ये घेतलेले ट्रेड, महिन्याभरात घेतलेले ट्रेड पॉझिटिव्ह मध्ये आहेत का नाही. मी कुठला इंडिकेटर वापरतो, इकडे एक रिमार्क म्हणून लिहा. रिमार्क, रिमार्क म्हणजे काय, याच्यात तुमचं काही लर्निंग आहे का. म्हणजेच काय, कधी कधी काय होतं, उगच आपल्या मनाला वाटलं म्हणून आपण ट्रेड घेतो. तर इथं असं म्हणा की बाबा आय डिसाइडेड विथ माय माइंड ओनली, किंवा मला वाटलं म्हणून ट्रेड घेतला असं लिहा. आय हॅव नॉट सीन एनी इंडिकेटर्स, तसं लिहा, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की तुम्ही किती वेळेस इंडिकेटरचा रिस्पेक्ट करतात आणि किती वेळेस मनानेच ट्रेड घेतात. ओके. कधी कधी इमोशनल होऊन आपण ट्रेड घेतो, तर तिथेही हे लिहा की बाय इमोशन आय हॅव टेकन द ट्रेड. ओके. तर अशा प्रकारे जर्नल मी काय करतो, हे सेव्ह करतो अँड आय विल शेअर इट इन आवर व्हॉट्सअप ग्रुप. डेस्कटॉपवर सेव्ह करूया आणि याला म्हणूया ट्रेडिंग जर्नल. याला ट्रेडिंग जर्नल म्हणूया आणि हे सेव्ह करत आहे आणि हे मी शेअर करतो. यू कॅन इन्क्रीज द नंबर ऑफ कॉलम ॲज पर युअर विश. ओके. तर अशा प्रकारे ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. तर आता आपण बघूया, जर आपल्याला रिअल अकाउंट ओपन करायचं असेल तर कसं करायचं ते पण बघूया. तर मी काय करतो, माझ्या व्हॉट्सअपला जातो. I will minimize this. Just a minute. और मोबाईल पे जे आहे माझं, जस्ट मिनिट, ऍडमिट करत जा ना. जस्ट मिनिट, मी एक लिंक तयार करतो. हे घ्यायचं. सो तर आपण काय करूया, रिअल अकाउंट ओपन कसं करायचं त्यासाठी मी काय केलं, आपल्या याच्यावर एक लिंक टाकलेली आहे. तर ह्या लिंकला क्लिक केलं तर आपण काय करतो, एक ब्रोकर, आय प्रेफर्ड ऑक्टाएफएक्स ॲज अ ब्रोकर. तर इथे गेलं
की साइन अपला जायचं, म्हणजे नवीन अकाउंट ओपन करताय तुम्ही. साइन अपला गेलं की इथे गुगलला जायचं, आपला जीमेल जो असेल तो जीमेल इथे टाकायचा. मी एक माझा डेमो जीमेल यूज करतोय. कंटिन्यू म्हणायचं. कंटिन्यू म्हटलं की इट आस्क मी द मोबाईल नंबर. इथे मी टाकतो एक. हा एक नंबर टाकतो. डेट ऑफ बर्थ विचारते. आणि हे विचारते की तुम्ही यापूर्वी ट्रेडिंग केला आहात का, तर नो म्हणायचं आणि कन्फर्म म्हणा आणि इथे कंटिन्यू म्हणा. आणि इथे स्टँडर्ड अकाउंट म्हणा किंवा तुम्ही स्टँडर्ड म्हणा, काय हरकत नाही. आणि खाली येऊन क्रिएट अकाउंट म्हणा. तर हे काय म्हणतंय, युअर अकाउंट इज रेडी. तर एवढं केल्यानंतर व्ह्यू युअर डॅशबोर्डकडे जा. सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये, तुम्ही रिअल अकाउंट ओपन करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये व्हेरिफिकेशन विचारतं. तर व्हेरिफिकेशनसाठी काय करायचं, इथे जा तुम्ही. इथे जा. इथे इथे व्हेरिफिकेशन नावाची एक गोष्ट असते. आता बघा इथे व्हेरिफिकेशन स्टेटस नॉट व्हेरीफाईड. तर हे व्हेरीफाय करण्यासाठी काय करायचं, गेट व्हेरीफायला क्लिक करायचं आणि आपलं आधार कार्ड फ्रंट साईड अँड बॅक साईड अपलोड करायचं. आणि काही 2 मिनिटांमध्येच ते अपलोड करताना लक्षात ठेवायचं मोबाईलवरून अपलोड करायचं, जेणेकरून डायरेक्ट फोटो काढता आला. जर ऑलरेडी फोटो असेल तर हा घेत नाही. तर तो इथे काय करतात, ते डायरेक्ट फोटो असेल फ्रंट साईड अँड रिव्हर्स साईड असं घेऊन आपण रिक्वेस्ट सबमिट करू शकतो. आणि आपलं अकाउंट व्हेरीफाय झाल्यानंतरच आपण इथे डिपॉझिट करू शकतो, अदरवाईज डिपॉझिट करू शकत नाही. तर अशा केसमध्ये काय करायचं, जर आपल्याला डेमो अकाउंट ओपन करायचं आहे. आता हे काय केलं मी, याच्यामध्ये डेमो अकाउंट जर ओपन करायचं असेल तर मी काय करतो, एक डेमो अकाउंट इथे क्रिएट अकाउंटला जायचं. जरी तुमचं रिअल असेल तर क्रिएट अकाउंटला गेलो मी. आता इथे तो विचारतोय तुम्हाला रिअल अकाउंट ओपन करायचं का डेमो, तर मी म्हणतो डेमो. आणि मेटाट्रेडर 5 घ्यायचा आहे. डेमो म्हटलं, मेटाट्रेडर 5 म्हटलं. आणि इथे तो विचारतो किती डॉलर घ्यायचे, तर डेमोसाठी $500 तुम्ही घ्या, जास्त नको. आणि हा लिव्हरेज आहे 1:1000. हा मॅक्झिमम लिव्हरेज हा ब्रोकर देतो. गो फॉर क्रिएट अकाउंट. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तर इथे बघा तो काय करतो, तुमचा पासवर्ड देतो डेमो अकाउंटचा, अकाउंट नंबर, सर्व्हर आणि हे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की आपण जो मेटाट्रेडर 5चा जो आहे ब्रोकर, त्याच्यामध्ये लॉग इन कसं करायचं. इथं गेलो मी, लॉग इन टू ट्रेड अकाउंट म्हणतोय. आणि इथे गेल्यानंतर मी कॉपी करतो. जस्ट मिनिट. हा ट्रेडिंग अकाउंट मी कॉपी करतो, कंट्रोल C म्हणतो.
आणि कंट्रोल व्ही, और आय कॅन से पेस्ट, कंट्रोल व्ही. पुन्हा पुन्हा करतो. इथे गेलो, राईट क्लिक केलं, कॉपी केलं आणि इथे गेलो, इथे पेस्ट म्हणतो. देन पासवर्ड साठी पुन्हा मी इथे गेलो, हा पासवर्ड कॉपी केला. इथे कॉपी जरी म्हटलं तरी चालतं. आणि इकडे आलो आणि इथे मी पेस्ट करतोय. आणि सर्व्हर हा ऑक्टाएफएक्स डेमो से ओके. Incoming mail. तर बघा, जसं मी चेंज केलं, आता इथे डेमो म्हणून अकाउंट येते बघा. हा, हे जे संजय महादेव गायकवाड, आणि जर तुम्ही इथे बघा तर $500 बॅलन्स आहे, नवीन अकाउंट आहे. म्हणजेच काय की आता याच्यातून आपण काय शिकलो की हाऊ टू गो फॉर लॉग इन, म्हणजे डेमो अकाउंट कसं ओपन करायचं, लॉग इन कसं करायचं. तसंच रिअल अकाउंटचं पण आहे. रिअल अकाउंटचं कसं लॉग इन करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. हे झालं, हे कळलं असेल तर थांब करा. येस, थँक्यू. आता मी रिअल अकाउंट तुम्हाला ओपन कसं करायचं ते दाखवतो. पुन्हा आपण काय करूया, डॅशबोर्डला जाऊया. आणि अकाउंट ओपन करायचं मोस्टली यू कॅन डू फ्रॉम युअर डेस्कटॉप और लॅपटॉप. मोबाईलवरून करायचं नाही, मोबाईलवरून फीचर्स कमी आहेत. ठीक आहे. तर आता इरिस्पेक्टिव्ह ऑफ हे काही अकाउंट जनरेट झाले रिअल, ते सोडून मी नवीन अकाउंट पुन्हा डॅशबोर्डला जातो आणि तिथे क्रिएट अकाउंट म्हणतो. क्रिएट अकाउंटला इथे रिअलला जातो आणि इथे मेटाटेडर 5 सिलेक्ट करतो. हा मेटाटेडर 5 हा युनिव्हर्सल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे आणि इथे क्रिएट म्हणतो. आता इथे तो विचारत नाही की तुम्हाला किती डिपॉझिट करायचंय, काय नाही. इथे लिव्हरेज हा 1:1000 ह्या ब्रोकरनी जास्त दिलेला आहे, म्हणून हा आपण ब्रोकर चूज केलेला आहे. इथे क्रिएट म्हणतो मी. क्रिएट केल्यानंतर बघा, याच्यामध्ये लॉग इन आयडी दिसतो तुम्हाला, सर्व्हर दिसतो आणि पासवर्ड दिसत नाही. पासवर्ड साठी काय करायचं, पुन्हा डॅशबोर्डला जायचं, व्ह्यू डॅशबोर्ड, आणि इथे पासवर्ड डॅशबोर्डला गेलं तर तुम्हाला इथे तुमचा रिअल अकाउंट दिसतोय, हा आता नवीन क्रिएट केलेला. 3 डॉट जिथे आहेत तिथे जायचं आणि रिसेट पासवर्ड म्हणायचं. रिसेट पासवर्ड म्हटलं की तो तुमच्या अकाउंटला पासवर्ड पाठवतो. जो ईमेल आयडी दिलेला आहे त्या अकाउंटला तो पासवर्ड पाठवतो. येस, वी हॅव सेंड अ न्यू पासवर्ड बाय ईमेल. तो ईमेलनी तुम्हाला पासवर्ड पाठवतो, जेणेकरून काही गडबड होऊ नये. तर मी काय करतो, जो ईमेल आहे तो ओपन करतो. हा मेल, जस्ट ऍडमिट. तर मेलवर गेलं, इथे एक बघा नवीन पासवर्ड आलेला आहे. युअर ट्रेडिंग अकाउंट पासवर्ड हॅज चेंज. तर इथे आला, म्हणजे हा लॉग इन आयडी आला, अकाउंट जो रिअल अकाउंटचा अकाउंट नंबर आला आणि त्याचा पासवर्ड. तर आता मी पुन्हा मेटाटेडर 5 मध्ये जाऊन हे रिअल अकाउंट, आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, सर्व्हर पाहिजे. कुठला सर्व्हर आहे, तर इथे तुम्हाला सर्व्हर दिसेल. सर्व्हर हा कुठला आहे, रिअल अकाउंटचा जो आता ऑक्टाएफएक्स रिअल 2 हा सर्व्हर आहे. तर आता मी काय करतो, ट्रेडिंग अकाउंट मध्ये जातो, इथे मेटाटेडर 5 मध्ये गेलो आणि अकाउंटला राईट क्लिक केलं. गायकवाड सर, तुम्ही विचारलं होतं की कसं लॉग इन करायचंय.
डेस्कटॉपला ते पुन्हा मी दाखवत आहे. इथे गेलं, लॉग इन विथ ट्रेड अकाउंट, ओपन अकाउंट म्हणायचं नाही, ट्रेड अकाउंट म्हणायचं. तर ट्रेड अकाउंटला क्लिक केलं मी. आता इथे मी काय करतो की माझ्या ईमेलला जो लॉग इन ID पासवर्ड आलेला आहे तो मी घेतो. हा लॉग इन ID कॉपी म्हणतो याला आणि इथे पेस्ट करतो. इथे पेस्ट म्हणतो आणि पासवर्ड राहिलाय, पासवर्ड हा कॉपी करतो आणि पुन्हा तो पेस्ट करतो. पेस्ट म्हणतो. सर्व्हर त्यांनी काय सांगितलं, ऑक्टाएफएक्स रियल 2 आणि से ओके. आता बघा, Incoming mail. तर ट्रेड मध्ये गेलो, इथं बॅलन्स 0 आहे माझं. रियल अकाउंट आहे ऑक्टाएफएक्स रियल. इथं जर मी क्लिक केलं तर तो दाखवतो की ऑक्टाएफएक्स रियल अकाउंट आहे सध्या जॉईन केलेलं आणि बॅलन्स 0 आहे. ओके, जेव्हा तुम्ही बॅलन्स ऍड कराल तेव्हा तो इथे बॅलन्स दिसेल तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण रियल अकाउंट ओपन करू शकतो आणि डेमो अकाउंट पण ओपन करू शकतो. तर मी काय 2 अकाउंट ओपन केले, एक डेमो अकाउंट ओपन करून दाखवला आणि एक रियल अकाउंट ओपन करून दाखवला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण, पण रियल अकाउंट मी तुम्हाला कधी प्रेफर करायला लावील, जेव्हा तुम्ही पेपर ट्रेडिंग छान प्रकारे केलेली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की होय आता मी माझे पैसे इन्व्हेस्ट करू शकतो आणि ट्रेड करू शकतो, तेव्हा मी म्हणेल की तुम्ही रियल अकाउंट ओपन करा, व्हेरीफाय करा. व्हेरीफाय कसं करायचं इथं गेलो होतो, पुन्हा आपण मी तुम्हाला दाखवतो. व्हेरिफिकेशनसाठी पर्सनल डिटेल्समध्ये गेलं की इथे अकाउंट नॉट व्हेरीफाय म्हटलेलं आहे, इथं गेट व्हेरीफाय म्हटलं, क्लिक केलं तर व्हेरिफिकेशन मध्ये आधार कार्ड वापरतो. फ्रंट साईड आणि रिव्हर्स साईड अपलोड केली, मोबाईलवरून करायचं मोस्टली हे, की जेणेकरून, किंवा इथून जरी केलं तरी चालेल, पण मोस्टली बघा. आणि तो काय म्हणतो की तुमचा फोटो पाहिजे, तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे पाहिजे, तुमची सिटी पाहिजे व्यवस्थित लिहिलेलं, आणि सबमिट केलं. व्हेरीफाय केल्यानंतरच डिपॉझिटची फॅसिलिटी आहे, अदरवाईज यू अनेबल टू डिपॉझिट. तुम्ही डिपॉझिटला गेलं तर तो म्हणेल की आधी तुमचं अकाउंट व्हेरीफाय करा आणि तेव्हाच तुम्ही ट्रेड करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण, आणि तुम्ही जेवढे काही ट्रेडिंग अकाउंट ओपन करत असाल तो इथे लिस्ट दाखवतो, कुठे तुम्ही किती ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेले आहे, काय केलं. जर तुम्हाला हाईड करायचं असेल तर इथून हाईड पण करू शकता, हाईड फ्रॉम द मेन पेज. तर मेन पेज वरून ते हाईड झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा इथं फक्त 2च तुम्हाला दिसतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण अकाउंट ओपन करू शकतो. रियल अकाउंट ओपन कसं करायचं, ते व्हेरीफाय कसं करायचं, डिपॉझिटसाठी ते डिपॉझिट कसं करायचं ते दाखवतो, म्हणजे तो आपला क्लिअर होईल. तर हे अकाउंटच वरती आहे, वरती जे दिसते ना हे डिपॉझिट. गो फॉर डिपॉझिट. आता हे व्हेरीफाईड नाही म्हणून तो काय करेल, जरी आपण प्रोसेस केली तरी तो पुढे. आता नेट बँकिंग आहे इथे, बिटकॉईननी करू शकतो, अजून कुठल्या, तर हे नेट बँकिंग म्हणा. आता इथे काय म्हणते, यू आर नॉट व्हेरीफाईड, गेट व्हेरीफाईड, म्हणजे व्हेरीफाईड केल्यानंतरच तुम्ही नेट बँकिंग थ्रू ट्रेड करू शकता. डायरेक्ट नेट बँकिंग आहे फॅसिलिटी, नेट बँकिंग थ्रू तुम्ही डिपॉझिट करू शकता. तर अशा प्रकारे हाऊ टू डिपॉझिट, विड्रॉ. आता हे जेव्हा तुम्ही एखादा ट्रेडिंग अकाउंट ओपन करता तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते तुम्हाला सांगतो. रियल अकाउंट जेव्हा ओपन करता तर तेव्हा तो काय करतो, तुमचे अकाउंट डिटेल्स, युअर अकाउंट डिटेल म्हणून देतो. तर अकाउंट डिटेल्स मध्ये हे लॉग इन ID आणि पासवर्ड, आणखी एक आहे ज्याच्यामध्ये पिन, युअर प्रोफाईल डिटेल,
प्रोफाईल डिटेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला विड्रॉ करताना अशी पिन तुम्हाला देईल, ऑक्टाफेक्स पिन म्हणतात त्याला. तर ही पिन विड्रॉ करताना वापरले जाते, तर आता विड्रॉ कसं करायचं, तर मी काय करतो, माझं मोबाईलवरून लॉग इन करतो आणि तुम्हाला विड्रॉ कसं करायचं ते सांगतो. ठीक आहे, इथे स्टॉप शेअरिंग करतो, स्टॉप प्रेझेंटेशन. तर सरांनी विचारले व्हाय वी नीड टू गो ऑक्टा. ऑक्टा एफएक्स इज अ ब्रोकर सर अँड मेटाट्रेडर 5 इज युनिव्हर्सल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, दॅट्स वाय. तुम्हाला रिअल अकाउंट ओपन करताना ऑक्टा एफएक्सला जावं लागेल किंवा ब्रोकरकडे जावं लागेल. म्हणून आपण काय केलं की ब्रोकरकडे गेलो, तिथं डेमो अकाउंटची फॅसिलिटी आहे, तिथेही डेमो अकाउंट करू शकतो. ब्रोकरकडे डेमो अकाउंट ओपन करण्याचा फायदा काय की वी कॅन रिड्यूस द लिमिट. आता काय होतं की मेटा ट्रेडर 5 ला गेलं तर तुम्हाला ते $10,000 देतं, बरोबर. तर $10,000 घेऊन तुम्ही ट्रेड करू शकता, काही हरकत नाही. पण जर तुम्हाला एक कमी ऑर्डर घेऊन, कमी साईज घेऊन जर ट्रेड करायचं असेल तर तुम्ही ब्रोकरकडे जा, तिथं डेमो अकाउंट ओपन करा. तिथं फॅसिलिटी आहे की तुम्हाला $100चं अकाउंट पाहिजे, 200चं पाहिजे. कधी पण रिअलिस्टिक अकाउंट साईज असेल तर आपल्याला तिथे फील येतं की होय की मी करू शकतो. नाहीतर $10,000 म्हणजे काय, किती असतात हे जर करायचं असेल तर आपल्याला मल्टिप्लाय बाय 90 रुपीज एवढं मोठं अकाउंट साईज मी तरी ओपन करणार नाही, बरोबर. म्हणून आपण ब्रोकरकडे जाऊन तिथे डेमो अकाउंट ओपन करू शकता. हे आज मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मी आता विड्रॉल कसं करायचं ते तुम्हाला दाखवत आहे. शेअर स्क्रीन करतो. जस्ट मिनिट. तर हे माझी स्क्रीन दिसत आहे. तर माझ्याकडे ब्रोकरचं ॲप आहे, हे ऑक्टाएफएक्स ब्रोकर. बॅक जातो, बॅक म्हणजे खूपच बॅक गेलं. तर इथे जातो. आता माझ्या वॉलेटमध्ये काही डॉलर्स आहेत, त्याच्यातले मी विड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. कुठे गेले डॉलर? ते वॉलेटमध्ये दिसतंय, बॅक जातो. इथे वॉलेट दाखवत नाही माझं, जस्ट मिनिट. ठीक आहे, इंटरनल ट्रान्सफर करू आपण. वॉलेटमधून एका ट्रेडिंग अकाउंटवर घेऊ. 72 $5 घेऊया, विड्रॉ करू आपण. आता इथे पिन यूज होते बघा. कन्फर्म, गॉट इट. आता वॉलेटमधून तो ट्रेडिंग अकाउंटवर गेलेला आहे इथे. आता ह्या ट्रेडिंग अकाउंटवर आलेलो आहे आपण. ब्रोकर शिवाय आपण डेमो अकाउंट ओपन करू शकतो, तो कशामध्ये, मेटाट्रेडर 5 मध्ये सर. तर इथे विड्रॉवल मध्ये जातो. इथे तो बँक विचारतो, माझे ऑलरेडी बँक आहे आणि इथे मी $5 टाकतो. $5
आणि शेवटी तो मला पिन विचारतोय. पिन टाकली माझी अँड कन्फर्म म्हणतो. तर आता हे जेव्हा मी ऑर्डर प्लेस करतो विड्रॉवलची, तेव्हा मला मेल येतो की तुम्ही विड्रॉवल केलेला आहे. तर तो मेल तुम्हाला दाखवतो. येस, हे आधी सुरुवातीला मी इंटरनल ट्रान्सफर केलेला आहे त्याचा मेल, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा मेल तुम्हाला येतो. हे काय $5 मी इंटरनल ट्रान्सफर केलेला आहे. आता विड्रॉवलचं पण मेल येईल. तर अशा प्रकारे विड्रॉवलचा पण मेल येतो आणि हे विड्रॉवल तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होतो. कधी कधी लवकरच होतो. हे काय रिक्वेस्ट, विड्रॉवलची रिक्वेस्ट हे सांगतो. तर अशा प्रकारे आपण विड्रॉवल कसं करायचं तेही पाहिलं. तर मी तर अशा प्रकारे आज आपण रिअल अकाउंट कसं ओपन करायचं, डेमो अकाउंट कसं ओपन करायचं, रिअल अकाउंट व्हेरीफाय कसं करायचं, रिअल अकाउंटमध्ये डिपॉझिट कसं करायचं आणि रिअल अकाउंटमध्ये तुम्हाला ऑनलाईन विड्रॉ कसं करायचं तेही दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर विथ दिस म्हणजे काही तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर सुदर्शन सरांनी विचारलं होतं की सर बिना ब्रोकरचं आपण डेमो अकाउंट ओपन करू शकतो का? हो, बिलकुल. मेटाट्रेडर 5 ला जाऊन तुम्ही, जे ॲप आहे मेटाट्रेडर 5, त्याला जाऊन तुम्ही डेमो अकाउंट ओपन करू शकता आणि तिथे ट्रेड घेऊ शकता. येस. आणि कुणाचा प्रश्न असेल तर हँड रेज करू शकता. टुडे इज द लास्ट सेशन, आपला सगळा शेवटचा सेशन आहे. तर प्रत्येक आज जे 13 जण म्हणजे जवळपास 12 माझं अकाउंट सोडून, तर 12 पार्टिसिपेंट्स जॉईन झाले. म्हणजे बघा, मी पहिल्या दिवशी म्हटलं होतो की जरी पहिल्या दिवशी तुम्हाला 40-50 दिसत असतील तर शेवटच्या दिवसापर्यंत फिल्टर होत 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 जातात आणि आज तुम्ही तो नंबर 10-12 आणि तेवढंच अपेक्षित होतं मला की मिनिमम 10-12 लोक शेवटपर्यंत असतील आणि ते आहे. तर कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. शेवटचे 10 मिनिटं आपण प्रश्न उत्तरे ह्यासाठी घेऊया. एनीबडी फ्रॉम ऑडियन्स? येस. मेटा 4-5 काय फरक आहे, कोणता चालेल? आता काय झालं, तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जर गेला तर मेटा 4 बंद झालेला आहे. पुढचं व्हर्जन आल्यामुळे त्यांनी काय केलं, मेटा 4 बंद केलेला आहे. म्हणून आता गुगल प्ले स्टोअरला मेटाट्रेडर 5 तुम्हाला दिसेल, 4 दिसणार नाही. म्हणून आता सध्या आपण काय करतोय, मेटाट्रेडर 5 वापरतोय. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. महेश सर, तुमचं उत्तर मिळालं आहे. आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. येस. आय विल हॅव टू चेक whether I can open account due to some personal technical reason. Yes, definitely. जेव्हा तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, पर्टिक्युलरली तुम्ही ब्रोकरकडे किंवा किंवा तुम्ही CB मध्ये काम करत असाल किंवा आणखी याच्यात जे गव्हर्नमेंट ऑर्गनायझिंग बॉडी असते, मॉनिटरिंग बॉडी असते, तर तिथे कन्स्टेंट असू शकतात. तर एक्सनेस आणि ऑक्टा, तर आता मी सुरुवातीपासून ऑक्टाएफएक्स वापरला आहे म्हणून मला ऑक्टाएफएक्स जास्त माहीत आहे. तर माझ्या दृष्टिकोनातून ऑक्टाएफएक्स बेस्ट आहे, कारण की जो लिव्हरेज जो दिलेला आहे, लिव्हरेजचा अर्थ काय आहे, 1:1000. तर लिव्हरेज जर वाढला असेल तर आपण कमी इन्व्हेस्टमेंटमधून ट्रेड करू शकतो. हे माझं अंडरस्टँडिंग आहे लिव्हरेजबद्दल. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून, आणि ऑक्टाएफएक्स जवळपास मी 5-6 वर्ष वापरले आहे आणि त्याच्यामध्ये काय इश्यू येतात का काय नाही हे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला जर ऑनलाईन सर्व्हिस जर अवेलेबल असेल
याचे ऑक्टाफॅक्सची ती अवेलेबल, पटकन तुम्हाला कस्टमर केअरशी तुमचा कॉन्टॅक्ट होतो आणि ही फॅसिलिटी चांगली प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणून माझ्या मते ऑक्टाफॅक्स हा चांगला ब्रोकर आहे. ट्रेडिंग शनिवारी रविवारी करन्सी ट्रेडिंग बंद असते. करन्सी ट्रेडिंग म्हणजे युरो USD अशा जे करन्सीच्या पेअर्स आहेत ते शनिवार रविवार बंद असतात. क्रिप्टो सोबतची जी डॉलरची जी पेअर आहे म्हणजे जसं बिटकॉइन USD, इथर USD, ती पेअर चालू असते शनिवार रविवारी. पण माझ्या मते काय आहे, जर तुम्ही आठवडाभर म्हणजे सोमवार ते शुक्रवार जर ट्रेड करत असाल तर 2 दिवस तुम्ही रेस्ट केला तर चालेल. पण तरीही जर तुम्हाला वाटत असेल की आहे वेळ ट्रेड करायचा आहे तर तुम्ही बिटकॉइन USD इथे ट्रेड करू शकता. US100 जसं आपलं निफ्टी 50 आहे तसं US100 आहे. तर सुरुवात तुम्ही असं US100 किंवा आणखी कुठल्या याला न करता सुरुवात तुम्ही करन्सी पेअर्समधनं करा. तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर तुम्ही मग बाकीच्या पेअर्सकडे, बाकीच्या इंडेक्सकडे जा. इंडेक्सेस आहे जसं आपलं निफ्टी 50 आहे तसं त्यांचं US100 आहे. आणि काही प्रश्न असतील तर विचारा. तर मला वाटतं प्रश्न नसतील तर आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आज जो हा उपक्रम आपण राबवला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दरवर्षी राबवतो. ह्या वर्षी पण राबवला तो उपक्रम. सोमवार ते शुक्रवार हा फ्री ट्रेडिंग ठेवण्याचं इंटेन्शन हेच की ज्यांना माहीत नाही फॉरेक्स ट्रेडिंग काय त्यांच्यापर्यंत पोहोचणे हा एवढाच उद्देश आहे. आणि एकदा तुम्हाला माहीत झाला तर तुम्ही कुठनंही शिका. ही फ्री ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एक ओव्हरलुक दिलेला आहे की कसं काय आहे. प्रॉपर ट्रेडिंग शिका तुम्ही. ट्रेडिंग शिकल्यानंतर पेपर ट्रेडिंग करा. कमीत कमी आठवडा महिनाभर पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंग केल्यानंतर मग तुम्ही रिअल अकाउंट ओपन करा. रिअल अकाउंट ओपन करण्याची कुठलीही घाई करू नका. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांनाही सजेस्ट करत नाही की रिअल अकाउंटमध्ये ट्रेड करा. सुरुवात डेमोपासनं करा आणि मग हळूहळू पुढे जा. तर थँक्यू डॉक्टर अनिल गायकवाड सर, तुम्ही ॲप्रिशिएट केल्याबद्दल. आणि हेच इंटेन्शन आहे की आपल्या जनसमुदायापर्यंत ही स्किल आहे, ही स्किल जिथं आहे ती स्किल कुणाचीही मालकी हक्क नसतो. त्या स्किलवर कोणीही कुठल्याही समुदायामधला व्यक्ती तो शिकू शकतो आणि आपलं अर्निंग करू शकतो. ज्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही त्यांच्याकडे मी जसं म्हटलं ते कुण्या ब्रोकरकडे काम करू शकतात किंवा ते आपले जसे वेगवेगळे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जसं फंडिंग पिप्स मी म्हटलो तर फंडिंग पिप्स आणखी बरेच काही आहेत जे फ्रीली अवेलेबल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. तिथे आपण रजिस्टर करून त्यांच्या पण काही एक्झाम्स असतात, काही टेस्ट असतात. त्या टेस्ट घेऊन तुम्ही तिथे ट्रेडिंग करू शकतात आणि तिथून आपण कमवू शकता. कॉपी ट्रेडिंग काय आहे, जर तुम्हाला ट्रेडिंग येत नाही तर कॉपी ट्रेडिंग कसं आहे की मी तुम्हाला दाखवतो. जस्ट मिनिट. इथे गेलं तर कॉपी ट्रेडिंग जर म्हटलं ऑक्टाफॅक्सला जाऊया. इथे मेन वेबसाईटला गेलं तर कॉपी ट्रेडिंग कसं आहे, जर तुम्हाला ट्रेडिंग येत नाही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून कॉपी, देर आर डिफरंट मास्टर्स. हे पहा इथे कॉपी ट्रेडिंगला गेलो आपण तर इथे कॉपी ट्रेडिंग एरिया जर बघितलं तर कॉपी ट्रेडिंग एरियामध्ये तुम्हाला वेगवेगळे मास्टर दिसतील. ओके, मास्टर एरिया जर मध्ये गेलं तुम्ही तर आता सध्या माझं अकाउंट ओपन नाहीये इथे म्हणून मला दिसत नाही. तर इथे तुम्ही कुठल्याही मास्टरला कॉपी करू शकता आणि
कॉपी ट्रेडिंग मधून पॅसिव्ह इन्कम अर्न करू शकतात. पण टर्म अँड कंडिशन काय आहे? कुठलाही ब्रोकर, कुठलाही ट्रेडर 100% खात्री देत नाही. आपण सुशीलजी, तुम्ही तुमचा माईक ऑफ ठेवा, बॅकग्राऊंड नॉईज येत आहे. तर कॉपी ट्रेडिंग पण आपण करू शकतो. ते पॅसिव्ह इन्कम आहे, पण तिथेही आपण काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा. कारण की कुठलाही ब्रोकर तुम्हाला म्हणजे ब्रोकर किंवा ट्रेडर 100% प्रॉफिट देत नाही, कधी लॉस पण होतो. तर तेही काळजीपूर्वक रोज ऑब्झर्व करायचं. कॅन यू टेक सब ब्रोकरशिप फ्रॉम ऑक्टा? तर याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही, कधी मी प्रयत्न केला नाही. तर तुम्ही ऑक्टाफेकच्या वेबसाईटला जाऊन तिथे त्यांचं जे काही कॉन्टॅक्ट मी आहे तिथे तुम्ही विचारू शकता. तर याच्याबद्दल मला जास्त कल्पना नाही सर. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. शार्प 10 वाजलेले आहेत आणि सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि मी माझ्या परीनं माझ्याकडे जे नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न केला. इट इज अ रिटर्न बॅक टू द सोसायटी. आपण आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतो आणि ते आपण आपल्या परीनं जे मला माहीत आहे, जी स्किल माझ्याकडे आहे ती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विथ धिस आपण इथे थांबूया आणि थँक्यू. जय भीम सर्वांना. नमो बौद्ध आहे. थँक यू व्हेरी मच सर. थँक्यू. जय हिंद सर. धन्यवाद. येस, थँक्यू. तर आपण मीटिंग क्लोज करत आहोत. आपला ग्रुप काही दिवस चालू राहील. काही दिवस का? कारण कुणाला काही शंका वगैरे असेल तर तो ठेवूया आणि जेव्हा ग्रुपमधल्या ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेंटच्या ॲक्टिव्हिटी बंद होईल तेव्हा मी ॲटोमॅटिक तो ग्रुप डिलीट करेन. थँक्यू. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या आंबेडकर जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. जयंती आपण चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू ही अपेक्षा करूया. थँक्यू. झालं. अमोलचा फोन येतो. कसं चल. दुसऱ्या कॉलवर. रेकॉर्डिंग बंद करायचं.